जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे। जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे। स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे। स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे। या बाजी प्रभूच्या पोवाड्यामध्ये सावरकरांना नुसतं युद्धाचं वर्णन करायचं नाहीये, परक्यांच्या सेवेमध्ये अडकलेली जी आपली माणसं आहेत, जी स्वातंत्र्याच्या युद्धाला बंड म्हणून निंदा करतायत, त्यांना थोड्या कानपिचक्या द्यायच्या आहेत या पोवाड्यामध्ये. म्हणून सावरकरांनी कल्पना अशी केली आहे की हे बाजी प्रभू देशपांडे पूर्वी अशाच एका बादशहाकडे म्हणजे परक्याकडे सेवेला होते. त्यांना स्वातंत्र्याचं महत्व शिवाजी महाराजांच्या दूतांनी पटवलं आणि मग बाजी प्रभू बोलतायत. आपल्या देशातल्या माणसांनी हे बोललं पाहिजे ही भावना आहे. बाजी प्रभू काय बोलायला लागलेत ते खरे शब्द. शिवदूताचे बोल ऐकुनी बाजी मनी बदला. शिवदूताचे बोल ऐकुनी बाजी मनी बदला. काळ सर्प मी कसा उराशी मित्र म्हणून धरला. घरात शिरला चोर तयाला मानियला राजा. घरात शिरला चोर तयाला मानियला राजा. बंड बोललो शिवरायाच्या परमपूज्य काजा. बंड बोललो शिवरायाच्या परमपूज्य काजा. माता माझी कष्टविली मी राजनिष्ठ त्यासी. माता माझी कष्टविली मी राजनिष्ठ त्यासी. या पाप्याने युद्ध मांडले देश रक्षकासी. या पाप्याने युद्ध मांडले देश रक्षकासी. ही गुलामगिरीची गीता राजनिष्ठता या पुढे आता. मद्देशाची माझा राजा तो प्राणदेव तो माझा. मी शरण शिवा सांगाजा. राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर केला. राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर केला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. यातला महत्वाचा विचार आहे का? सावरकर मुद्दाम हा विचार आपल्या मनात पटवतायत, घुसवतायत त्या काळातल्या लोकांना. अरे देशभूमीच्या कसायास का इमान मी दावू. देशभूमीच्या कसायास का इमान मी दावू. भाकरी देतो म्हणून तयाच्या चाकरीत राहू. भाकर देतो म्हणून तयाच्या चाकरीत राहू. अरे कवणाची भाकरी बंधू हो चाकरी कवणाची. कवणाची भाकरी बंधू हो चाकरी कवणाची. भाकर दे भूमाता चाकरी तिच्या घातकाची. भाकरी दे भूमाता चाकरी तिच्या घातकाची. असा उपदेश ऐकून बाजी प्रभू देशपांडे शिवाजी राजांच्या कार्यात सहभागी झाले आहेत. अर्थात पोवाड्याला जे आवश्यक युद्धाचं वर्णन तेही सावरकरांनी या पोवाड्यामध्ये केलं आहे. पोवाड्याचं हे पारंपरिक वृत्त जरी नसलं तरी शूरवीराच्या शौर्याची गाथा त्यात असावी हा नियम त्यांनी योग्य पाळलेला आहे. पन्हाळगडला वेढा पडला. शिवाजी राजे मोठ्या शिताफीनं त्यातनं सुटून गेले. घोडखिंडी पर्यंत माणसं आली आहेत. मागणं शत्रूचं सैन्य सुटलंय. बाजी प्रभू देशपांडेने सांगितलं, शिवाजी राजे आपण विशाळ गडाकडे चला. तुम्ही पोचलात की 5 तोफांचे बार करा. तोपर्यंत खिंड लढवतो थोपवून धरतो. शिवाजी राजे पुढे निघून गेले आणि 300 मावळ्यानेशी बाजी प्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये 2 हातात दांडपट्टे घेऊन उभे राहिलेत. आता युद्ध वर्णन. आले आले गनिम खिंडीत चौताळून आले. आले आले गनिम खिंडीत चौताळून आले. अन झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला. दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला. भिडला ओठी दंत मस्तकी खडग वक्षी भाला. भिडला
घातला ओठी दंत मस्तकी खडक वक्षी भाला, तो हर हर एकची झाला, तो हर हर एकची झाला, वदती रे चाला मुलेंच्या हा हटला, चला चढवण येटाचा हल्ला, वीरश्रीचा कर हल्ला, जोराचा चालू द्या हल्ला, अरे मारित हानित हटवित मुलेंच्या खिंड पार केला, मारित हानित हटवित मुलेंच्या खिंड पार केला, अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. बाजी प्रभू आवेशाने लढतायत. अहो त्यांच्या दांडपट्ट्याच्या माऱ्यात आज कोणाला शिरता येईना, म्हणून शत्रू लांबनं शस्त्र फेकून मारायचा. इतक्या जखमा झाल्या की अंगावर जखम व्हायला आता जागा उरली नाही. शेवटी शत्रूनी गनिमी डाव केला, बंदूक भरली आणि बाजींच्या छातीचा नेम धरला, आणि मग बाजींवर गोळी सुटली सुटली सुटली, तो गोळी सुसू आली, तो गोळी सुसू आली, वर्मिती घुसली वर्मिती घुसली, श्री बाजी विव्हळ पडला, श्री बाजी विव्हळ पडला, मागुती काहीसा उठला, बेहोश वीर वर बदला, अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, अन चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. छातीमध्ये गोळी लागलेली असताना सुद्धा बाजी प्रभू तसेच उभे राहिले. अहो त्यांचा हात धीर बघून बाकीच्या मराठ्यांना मर्दाना अवसान चढलं. मग रणरंग पुन्हा ये साचा, रणरंग पुन्हा ये साचा, गरजती मराठे रिपुसा, घ्या सोडून त्यांच्या मत्ताचा, करमाळा रिपुच्या आतड्यांच्या, लावा उद्या त्यांच्या रक्ताच्या, त्यांचा मस्तक चेंडू साचा, त्यांचा मस्तक चेंडू साचा, अरे समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला, समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला, चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. असं लढता लढता एक सैनिक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. अहो 300 मावळ्यातले जेमतेम 50-60 मावळे उरलेले. आता काय करू काय करू, माझ्या राजाला कसा वाचवू. या काळजीमध्ये बाजी प्रभू असतानाच राजे विशाळगडावर पोचले आणि तोफांचे वार झाले. ते तोफांचे बार ऐकले मात्र आहा हा हा हा, तोफार धडाधड झाले, तोफार धडाधड झाले, हास्य मुख केले, प्राण परतले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा कर्तव्याचा, हा तिसरा भवानीचा, हा चौथा महादेवाचा, अरे बार पाचवा धडाडला हर बोला जय झाला, बार पाचवा धडाडला हर बोला जय झाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. युद्धाचं वर्णन संपवताना सावरकर आपल्या मूळ मुद्द्याकडे येत आहेत. ते सांगतात, बाबांनो हे चरित्र लक्षात ठेवा. श्री बाजीचे रक्त पेरले खिंडित त्या काला, श्री बाजीचे रक्त पेरले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. अहो बंधुनो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी, अहो बंधुनो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी, स्वतंत्र त्या पूर्वजा शोभतो वंशज का आजी, स्वतंत्र त्या पूर्वजा शोभतो वंशज का आजी. विनायक यातील घ्यावे समजून अर्थाला, विनायक यातील घ्यावे समजून अर्थाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. अरे स्वराज्य नाही स्वदेश नाही धिक्या देहाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला.